अहिल्या माझं ऐक, असा अविचारी निर्णय नको घेऊस ग. ते जर लांब गेले तर कुणाकडे बघून जगायचंय आपण. तुलाही ही अहिल्या कळली नाही ना? ही अहिल्या तिच्या तत्वांसाठी जगते, तिच्या तत्वांसाठी मरते आणि तिला कधीही खोटं सहन होत नाही. तुम्ही सगळ्यांनी माझा विश्वासघात केलाय. आता यापुढे या घरातल्या कुणीही त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाही, नाहीतर माझ्या सोबतचे सगळे संबंध तुम्हाला संपवावे लागतील. सावित्री, या घरात या मुलाचे फोटोज, ट्रॉफीज, त्याच्या कुठल्याही वस्तू मला या घरात पुन्हा दिसता कामा नये. मी बोलतो अहिल्याशी, तू चल चल. नाही बाबा, आईला जो निर्णय घ्यायचा होता तो तिने घेतला. अरे तिने तिचा हात माझ्या डोक्यावरून काढून टाकला. हे घ्या. आदित्य काय? बाबा, आता मी आदित्य किर्लोस्कर नाहीये, त्यामुळे ही सगळी लक्झरी वापरण्याचा मला कुठलाही अधिकार नाही. हे बघ, हे मी नक्की केलेलं नाहीये, पण आयडियली मला हे करायला नक्की आवडेल. तसंही आपला ह्या मुलासोबत आता काही संबंध उरलेला नाहीये. सावित्री, माचीस दे. अहिल्या, जोपर्यंत दादा परत येत नाही तोपर्यंत या खुर्चीवर कुणी नाही बसायचं. मी बसणार नाही बसायचं बोललो ना एकदा. अहिल्या, आई, हे अहिल्या, अहिल्या. श्रीकांत सर, श्रीकांत सर, श्रीकांत सर, अहिल्या मॅडम काहीच खात नाहीयेत. मी कॉफी पण घेऊन गेले होते, पण ती पण त्यांनी घेतली नाही. काय करावं काही सुचत नव्हतं, म्हणून तुमच्याशी बोलायला आले. तुमचं काही बोलणं झालं होतं का त्यांच्याशी? हो, आता मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण काय करून ती माझं ऐकतच नाहीये. काही तिच्या मनात काय चाललंय कोणास ठाऊक. म्हणत होती मोठ्या विश्वासानं या साम्राज्याची धुरावी त्यांच्या खांद्यावर ठेवली होती, तेच नालायक ठरले. आता हे सगळं मलाच सांभाळायला लागणार आहे. तेव्हा पण मी तिला समजावायचा प्रयत्न केला, पण माझं न ऐकताच ऑफिसला निघून गेली ती. काय होणार आहे खरंच काही कळत नाहीये. श्रीकांत सर, मला फक्त एवढंच समजतं की अहिल्या मॅडम मी उपाशी राहू नये. तुम्ही त्यांची समजूत काढा ना. सावित्री, खरं सांगू का, तिला खूप त्रास होतोय ग. ती फक्त आपल्याला दाखवते की ती आतून खूप खंबीर आहे, पण तसं नाहीये. आतून खूप कोलमडून गेली ती. एका आईनं आपल्या मुलाकडनं अपेक्षा ठेवणं गैर आहे का काही त्यात? हा, सांग ना. पण बिचारीच्या त्या अपेक्षा सुद्धा पूर्ण होत नाहीयेत. ती तरी काय करणार आहे? हिटलर आहेस का? हिटलर, हिटलर आहे ही. माझ्या भावाला घराबाहेर काढलं. प्रीतम, मी आलो. निषेध आहे, निषेध. या किर्लोस्कर साम्राज्याचा निषेध आहे. हे साम्राज्य म्हणे शिस्तीवर टिकून आहे. शिस्त, अजून काय नियम, याच्यावर चालतं म्हणे साम्राज्य. धिक्कार, धिक्कार साम्राज्य.
धिक्कार आहे, धिक्कार. हे इथं काय न्याय वगैरे होत नाही, ऐकलं का? ही जी स्वतःच्या मुलावर हिने अन्याय केला, ही काय न्याय करणार आहे? निषेध आहे, निषेध. प्रीतम, जाहीर निषेध आहे. मी इकडे उभा, निषेध आहे. प्रीतम, हाय हाय प्रीतम बाळा, शांत राहा, शांत राहा, नको काही बोलू, शांत राहा, शांत हो. बाबा ही कसली आई हो? असं कोण वागतं मुलाबरोबर? ही आई आहे का? ही आई आहे? शांत हो, तू शांत हो आधी, तू उठ उठ. बाबा नाही, कोणाची आई असं करते? आईने मुलाला समजून घ्यायचं असतं ना. हो, आ? मग ही असं का करते? हळू 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 हळू. अहिल्यादेवी! नाही नाही, असं नाही बोलायचं. शांत हो, तू शांत हो आधी. ही हुकुमशाह आहे, हुकुमशाह आहे, डिक्टेटर. अरे नाही, असं नाही आहे. आलंच आहे डिक्टेटर. अरे स्वतःच्या मुलावर अन्याय करते. प्रेम किती प्युअर गोष्ट आहे ह्या जगातली, आहे ना? हो हो. आणि तिने दादाला प्रेम केलं म्हणून शिक्षा दिली आहे, बरोबर आहे का? अरे तुम्ही सांगा, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही तुम्ही पण प्रेमच केलंय नाही का? हो. तुमचं लव्ह मॅरेज आहे, यांचं पण लव्ह मॅरेज आहे. हो, तरी पण आईने मग दादाला शिक्षा दिली. मग आई दादाला घराबाहेर का काढते? मग आई का असं करते बाबा? आमचं पण प्रेम आहे, पण आमचं झालं ना सक्सेसफुल, असं दादाचं पण होईल ना बाबा. आईला सांगा ना. हो, सांगतो बाळा, शांत हो बाळा. प्रिया, याला आवरायला हवं आपण. आईलानी याला या अवस्थेत बघितलं ना तर खूप त्रास होईल तिला. नाईलाज आहे, पण याला कुठेतरी लपवायला पाहिजे. बाबा, कुठे लपवायचं आपण? हो, घरात दिशा आहे. तिने जर यांना ह्या अवस्थेत पाहिले ना तर ती तमाशा करेल, मुद्दाम आरडाओरडा करून आईंना बोलावून घेईल. तुम्ही बाबा, पण एक जागा आहे जिथे आपण प्रीतमला सुरक्षित ठेवू शकतो. कुठे? पारूच्या घरी. ती एकमेव जागा आहे जिथे आपण प्रीतमला सुरक्षितपणे लपवू शकतो. कल्पना चांगली आहे. म्हणजे आता पारू घरात नसली तरी ते घर प्रीतमला नक्की जपेल. घेऊन जा बाबा, तुम्ही आईंना सांभाळा, मी प्रीतमला सांभाळ. प्रीतम, शांत हो बाळा. आईशी बोला. हो, बोलू आपण. आईशी बोला. जा, सावकाश. बाबा, आईशी बोलायला बोलूया आपण, बोलूया या आधी. बोलायचं बाबा. बोलूया. हा, मग कुठे? बोलूया.